मित्रांनो, आता लाडक्या बहिणींप्रमाणे पुरुषांना देखील 2500 रुपये मिळणार आहेत। होय मित्रांनो, शासनाकडून मोठा निर्णय। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये मिळतात, अगदी त्याचप्रमाणे आता पुरुषांना देखील 2500 रुपये मिळणार आहेत। याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबतचा GR देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत। मित्रांनो, आता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि आता एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिला प्रचंड खुश आहेत, कारण की दर महिन्याला लाडक्या बहिणींना या ठिकाणी आर्थिक मदतही मिळत असते। त्याचप्रमाणे आता पुरुषांना देखील 2500 रुपयांचा लाभ हा मिळणार आहे। याबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबतचा GR देखील काढण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना तर दरमहा 1500 रुपये मिळतच आहेत, पण आता पुरुषांना देखील 2500 रुपये मिळणार आहेत। परंतु त्यासाठी मात्र पुरुषांना एक महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे। हे काम केले तरच पुरुषांना या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहेत, अन्यथा त्यांना 2500 रुपये हे मिळणार नाहीत। तर ते कोणते काम पुरुषांना करावे लागणार आहे, तसेच हे 2500 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, पुरुषांना 2500 रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत आणि कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत, तसेच हे 2500 रुपये घेण्यासाठी पुरुषांना नेमके काय करावे लागणार आहे, सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत। परंतु तत्पूर्वी एक महत्त्वाचे काम म्हणजे व्हिडिओला लाईक नक्की करा, तसेच हा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या आणि पूर्ण पहा। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर नक्की तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे। अशीच माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 100% तुमच्या कुटुंबाला 2500 रुपयांचा फायदा होणार हे नक्की आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि समजून घ्या की कशा प्रकारे तुमच्या कुटुंबाला 2500 रुपयांचा फायदा हा होणार आहे। तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी शासनाकडून एक अतिशय महत्त्वाची आणि अतिशय चांगल्या प्रकारची अशी योजना सुरू करण्यात आलेली आहे, जिचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। मित्रांनो, आता या योजनेचा फायदा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 3 भरलेले गॅस सिलेंडर हे मोफत दिले जातात। मोफत म्हणजे गॅस सिलेंडर हे आपल्याला भरावे लागते आणि गॅस सिलेंडर भरल्यानंतर एका सिलेंडरची आजच्या बाजारभावाप्रमाणे जी काही किंमत असेल तेवढ्या किमतीचे पैसे, तेवढे किमतीचे अनुदान शासनाकडून महिलांच्या बँक खात्यावरती लगेच जमा केले जाते। म्हणजेच आता एका सिलेंडरसाठी या ठिकाणी 830 रुपये जमा होत आहेत। बऱ्याचशा महिलांना याचा लाभ देखील मिळालेला आहे आणि आता सुद्धा मिळत आहे। हे तुम्हाला मी दाखवणारच आहे, पण आता हा लाभ फक्त त्याच महिलांना मिळतो ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळत आहे। होय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या पण महिला आहेत, फक्त त्याच महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर हे दिले जात आहेत। म्हणजे 3 गॅस सिलेंडरचे अनुदान जे काही आहे ते 2500 रुपयाच्या आसपास महिलांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आणि हे जे काही पैसे मिळत आहेत मित्रांनो, हे लाडक्या बहिणींच्याच बँक खात्यावरती जमा होत आहेत। त्याबाबतचा GR देखील या ठिकाणी शासनाकडून काढण्यात आलेला आहे, तो आपण या ठिकाणी पाहणारच आहोत। परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुरुषांना कशा प्रकारे या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहेत, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपण याविषयीच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पुरुषांना कशा प्रकारे या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहेत। कारण की लाडक्या बहिणींना तर पैसे मिळतच आहेत, परंतु आता पुरुषांना देखील कशा पद्धतीने 2500 रुपये मिळणार आहेत हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि याबाबतचा GR देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण या ठिकाणी आता याबाबत जाणून घेऊया की कशा पद्धतीने आता पुरुषांना देखील 2500 रुपये मिळणार आहेत। पण आधी तुम्ही हा GR पहा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही GR पाहू शकता। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा GR आहे। आता या GR मध्येच या ठिकाणी पुरुषांना कशा पद्धतीने या ठिकाणी 2500 रुपये मिळणार आहेत हे देखील नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्यवस्थित समजून घ्या। या GR मध्ये अजून काय देण्यात आलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने घेण्यात आलेला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे। दिनांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केलेली आहे। तसेच वाचा क्रमांक शासन निर्णय शुद्धीपत्रक दिनांक 4/9/2024 अन्वये काही तरतुदी सुधारित करण्यात आल्या आहेत। तथापि मंत्रिमंडळाच्या दिनांक 23/9/2024 रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत। सध्या स्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडरची जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावरती असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण ही निर्माण होत आहे। यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावरती करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी।
जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल। सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचा असा पॉईंट देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील सम क्रमांक दिनांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2 खालीलप्रमाणे आहे। तर या ठिकाणी पहा, दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल, त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावा। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावाने गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील। तर पहा मित्रांनो, या ठिकाणीच हा महत्त्वाचा पॉईंट आहे। पुरुषांना कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत? तर मित्रांनो, बऱ्याचशा कुटुंबामध्ये जे काही गॅस कनेक्शन आहे ते पुरुषांच्याच नावाने आहे। त्यामुळे आणि ही जी काही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, या योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच या योजनेचा लाभ हा होणार आहे। म्हणजेच महिलांच्या नावाने जर गॅस जोडणी असेल तरच या योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत हे मिळणार आहेत। परंतु बऱ्याचशा कुटुंबामध्ये या ठिकाणी पुरुषांच्या नावाने गॅस कनेक्शन असल्यामुळे त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून देखील त्यांना या योजनेचा लाभ हा मिळत नाही। त्यामुळे आता या ठिकाणी सुधारित GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये तोच पॉईंट सांगण्यात आलेला आहे की जर समजा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने गॅस जोडणी असेल तर ती गॅस जोडणी जर महिला लाभार्थी त्यांच्या स्वतःच्या नावाने हस्तांतरित करतील तर अशा महिलांना देखील आता या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र समजले जाणार आहे। म्हणजेच त्यांना देखील या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जर आता समजा तुमच्या कुटुंबामध्ये पुरुषांच्या नावाने देखील गॅस जोडणी असेल आणि त्या पुरुषांकडून जर महिलांच्या नावाने ते गॅस कनेक्शन हस्तांतरित केले गेले किंवा तुम्ही करून घेतले तर आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही मोफत 3 गॅस सिलेंडरचे अनुदान आहे ते तुम्ही मिळवण्यासाठी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत। त्यामुळे जेवढ्या पण कुटुंबामध्ये पुरुषांच्या नावाने गॅस जोडणी असेल आणि त्यांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा मिळत नसेल तर अशा महिलांनी ते गॅस कनेक्शन आपल्या स्वतःच्या नावाने करून घ्यायचे आहे, जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला देखील मिळू शकेल। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेसोबतच आता महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील या ठिकाणी 3 गॅस सिलेंडरचा लाभ हा मिळणार आहे। तुमच्या कुटुंबामध्ये पुरुषांच्या नावाने किंवा इतर सदस्यांच्या नावाने जर गॅस कनेक्शन असेल तर ते लगेच तुम्ही तुमच्या नावाने ट्रान्सफर करून घ्यायचे आहे, म्हणजेच महिलेच्या नावाने, जेणेकरून या योजनेचा लाभ देखील तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।